सोलापूर शहरात अवैध दारू विक्री विरोधात प्रशासनाने मोठी कारवाई करत रेल्वे स्टेशन आणि रामलाल चौक परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर धडक मोहीम राबवली आहे। महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी रात्री 7 ते 9 या वेळेत संयुक्त कारवाई करत गाळे, टपऱ्या तसेच अनधिकृत बसण्याच्या व्यवस्था हटवल्या। या कारवाई दरम्यान 50हून अधिक टेबल आणि 70 पेक्षा जास्त खुर्च्या जप्त करण्यात आल्या। परिसरातील काही वाईन शॉप आणि हॉटेलच्या आसपास अवैधरित्या दारू विक्री व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या। त्याची गंभीर दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचे नियोजन केले। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात 2 जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटवण्यात आली। ही कारवाई सुरू होताच परिसरातील अवैध व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मागणीनुसार महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली। अवैध दारू विक्री, अतिक्रमणे आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान याविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे।